नमस्कार, मी प्राध्यापक सुधीर दिंडे। आज या आपल्या लोकप्रशासन विभागाच्या प्रथम ऑनलाईन लेक्चरमध्ये आज आपण खऱ्या अर्थाने नवीन न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आहे, नवीन शैक्षणिक धोरण जे आहे, या अनुषंगाने जे काही विद्यापीठाने BOS बोर्ड ऑफ स्टडीजने जो काही सिलेबस फ्रेम केलेला आहे आणि नवीन शैक्षणिक धोरणाचा एक पॅटर्न जे की एक नाविन्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण असं आहे आणि त्या संदर्भातून जो काही सिलेबसची आज आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत, ह्यामध्ये आज प्रथमतः आपण लोक प्रशासनाची ओळख हा पहिला टॉपिक या ठिकाणी घेणार आहोत। आज दिनांक 20 जुलै 2024 रोज सॅटर्डे या दिवशी आपण हे लोक प्रशासनाचा अर्थ, मीनिंग ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हे या ठिकाणी आज आपण बघणार आहोत। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी सर्वात अगोदर मूलभूत स्वरूपात आपल्याला हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की लोक प्रशासनाचा अर्थ काय आहे, लोक प्रशासन म्हणजे काय। कारण सामान्यतः आपण बघतो की 12वी पर्यंत आपण राज्यशास्त्र शिकतो, पॉलिटिकल सायन्स शिकतो, परंतु 12वी पर्यंत या विषयाची स्वतंत्रपणे अशी ओळख ही विद्यार्थ्यांना झालेली नसते आणि ह्याचा प्रथम परिचय आपण बघतो की UG लेवलला म्हणजे पदवी अभ्यासक्रमामध्येच प्रामुख्याने विद्यार्थ्यांना होतो। आणि मग अशा वेळी एक पॉलिटिकल सायन्स आणि पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन यामध्ये फरक काय, यामध्ये डिफरन्स काय, किंवा हे पॉलिटिकल सायन्स काय आहे ह्याची माहिती केल्यानंतर या लेवलला आपल्याला या ठिकाणी स्वतंत्रपणे या पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनची ओळख या ठिकाणी होणे हे महत्त्वाचं ठरते। एक सामान्य असा मतप्रवाह जर आपण बघितला की सर्व ह्या दृष्टिकोनातून सांगतात की लोकप्रशासन म्हणजे अच्छा पॉलिटिकल सायन्स, तर या पॉलिटिकल सायन्सचाच एक भाग असल्याने लोक प्रशासनाची ओळख ही सामान्यतः असलेली आपल्याला दिसून येते। परंतु या ठिकाणी पदवी अभ्यासक्रम करताना आपल्याला लोक प्रशासनाचा सामान्य असा अर्थ लावून चालणार नाही, कारण यामध्ये आपण जे काही ऑप्शनल्स घेतलेले आहेत, या ऑप्शनल्स मध्ये हा जो विषय आहे लोक प्रशासन विषय या ठिकाणी आपल्याला विशेष करून त्याचं विशेष ज्ञान आपल्याला या ठिकाणी प्राप्त करायचं आहे। कारण यामध्ये पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यामध्ये जे काही 3 ऑप्शनल्स आपण घेतलेले आहेत, या 3 ऑप्शनल्स मध्ये आपला लोक प्रशासन हा एक ऑप्शनल किंवा एक ऑप्शनल सब्जेक्ट असलेला आपल्याला दिसून येतो। त्यामुळं या ठिकाणी आपल्याला लोक प्रशासन तत्वतः लोक प्रशासन काय आहे, सैद्धांतिक लोक प्रशासन काय आहे, मूलभूत या लोक प्रशासनाचा अर्थ काय, ह्या सर्व बाबी आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायच्या आहे। सामान्यतः आपण बघतो की लोक प्रशासनाचा प्रथमतः आपण जर इतिहास बघण्याचा प्रयत्न केला, मित्रांनो, आज केवळ लोक प्रशासनाची एक ढोबळमानाने एक ओळख तुम्ही करून घ्या। जो व्याख्येच्या अनुषंगाने मूलभूत लोक प्रशासनाचा जो काही आधार आहे तो आपण या पुढच्याही लेक्चर्स मध्ये कंटिन्यू करणार आहोत। कारण आपण 2 ते 3 लेक्चर्स या लोक प्रशासनाचे अर्थ आणि लोक प्रशासनाचं एकूण ओळख होण्यासाठीच खर्च करणार आहोत। कारण सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे लोक प्रशासनाची खऱ्या अर्थाने ओळख होणे हे आपल्यासाठी आवश्यक आहे। यामध्ये आपण बघतो
सर्वात प्रथमतः आपण लोक प्रशासनाचा इतिहास काय आहे हे जाणून घेऊ। कारण आपण बघतो की कोणतीही एखादी व्यक्ती असो, एखादा मित्र सुद्धा आपल्याला करायचा आहे, तर त्या मित्राचा सुद्धा प्रथमतः आपण काय करतो, इतिहास जाणून घेतो। म्हणजेच काय की त्याचा स्वभाव कसा आहे, त्याचं आजपर्यंत वागणं कसं आहे, त्याचे आजपर्यंतचे मित्र कोण कोण राहिलेले, त्या मित्रांसोबत किती मित्र होते आणि त्या मित्रांपैकी त्याने आतापर्यंत केलेल्या मित्रांपैकी अजून त्याचे ते किती मित्र त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत किंवा त्याला मित्र मानतात, या सर्व बाबी आपण बघतो। त्याचबरोबर त्याच्याबाबत त्याच्याशी संबंधित असणाऱ्या व्यक्तीकडूनही आपण अनेक स्वरूपाची माहिती या ठिकाणी कलेक्ट करतो। हा सर्व इतिहास कशासाठी असतो, हा सर्व इतिहास आपण ती बाब जाणून घेण्यासाठी या ठिकाणी बघत असतो। याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी ह्या लोक प्रशासनाची ओळख जी करून घ्यायची आहे, तर ह्या लोक प्रशासनाच्या जी ओळख आपल्याला करून घ्यायची आहे, ही ओळख करीत असताना आपल्याला ह्या लोक प्रशासनाचा इतिहास हा काय आहे हे जाणून घ्यायचे आहे। आपण बघतो की प्राचीन काळी सुद्धा लोक प्रशासन अस्तित्वात होते। जसं राजेशाहीच्या काळामध्ये चंद्रगुप्त मौर्य असो किंवा त्या काळचे अनेक अशा स्वरूपाचे जे काही राजे होऊन गेलेले आहेत, ह्या प्राचीन काळामध्ये सुद्धा लोक प्रशासन अस्तित्वात होतं। त्या ठिकाणी जी काही राजाला सल्ला देण्यासाठी जी मंत्री परिषद होती, या मंत्री परिषदेवर विविध स्वरूपाच्या कामाची जबाबदारी ही त्या ठिकाणी दिलेली आपल्याला दिसून येते। म्हणजे त्या काळातही कार्य विभाजन हे होतं, त्याचबरोबर त्या काळातही जबाबदारीचं वाटप हे करण्यात येत होतं। म्हणजेच त्या काळात सुद्धा लोक प्रशासन अस्तित्वात होतं। भलेही त्या काळामधलं लोक प्रशासन हे आजच्या काळासारखं व्यापक नसेल, परंतु त्या काळामध्ये लिमिटेड स्कोप असणारं हे लोक प्रशासन मात्र अस्तित्वात होतं। त्या काळामध्ये प्रामुख्याने आपण बघतो की संरक्षण असो, कायदा सुव्यवस्था राखणे आणि महसूल जमा करणे, न्यायदान करणे, अशा स्वरूपाची एक ठराविक स्वरूपाची कार्य ही त्या काळात लोक प्रशासनाची चालत असलेली आपल्याला दिसून येते। यामध्ये आपण बघतो की ह्या मंत्री परिषदेतील मंत्र्याच्या अखत्यारीत त्यांची स्वतःची एक, जसं की जर एका मंत्र्याकडे जर रेव्हेन्यू कलेक्ट करण्याची ही जबाबदारी देण्यात आलेली असते, त्या मंत्र्याच्या अखत्यारीत एक प्रशासकीय व्यवस्था ही अस्तित्वात असल्याने आपल्याला दिसून येते। त्याचबरोबर न्यायदानाचं कार्य चालायचं, त्या न्यायदानाची कार्याची ही आपली एक हायरार्की असलेली आपल्याला दिसून येते। जर स्थानिक लेवल, त्याचबरोबर प्रांत आणि शेवटी राज्य म्हणजे अंतिम न्याय हा राजाकडे सुद्धा त्या काळात होत होता। त्याचबरोबर आपण बघतो कायदा सुव्यवस्था, कायदा सुव्यवस्थेची पण आपली एक हायरार्की असलेली आपल्याला त्या काळची दिसून येते। त्या काळात त्या पद्धतीनं ही हायरार्की त्या ठिकाणी अस्तित्वात असलेली आपल्याला दिसून येते। त्याचबरोबर आपण बघतो प्राचीन काळानंतर मध्ययुगीन काळामध्ये ही प्रशासकीय व्यवस्था अधिक वैशिष्ट्यपूर्ण झालेली आपल्याला दिसून येते। कारण ह्या मध्ययुगीन काळामध्ये आपल्याला ही प्रशासन व्यवस्था आणखीनच बळकट झालेली ही दिसून येते। ह्या प्रशासकीय व्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर अधिकारही प्राप्त झालेले आपल्याला दिसून येतात। परंतु आपण बघतो की मध्ययुगीन काळामध्ये ही जी काही प्रशासकीय व्यवस्था होती, ही केंद्रीभूत व्यवस्थेकडे अधिक मोठ्या प्रमाणावर केंद्रित झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते। आणि ही केंद्रीभूत व्यवस्था ह्याकडे हिचा असणारा अधिक कल, यामधून आपण बघतो की काही ठराविक अशा स्वरूपाची या हायरार्की मधली पदे ही अतिशय प्रतिभाशाली आणि प्रभावी अशी तयार झालेली आपल्याला दिसून येते। जसं आजही
आपण बघतो कोतवाल ह्या पदाचं आजही अस्तित्व असलेलं आपल्याला दिसून येते आणि हे कोतवाल त्या काळचे एक अतिशय असं प्रभावी असलेलं पद हे त्या ठिकाणी ह्या केंद्रीभूत व्यवस्थेच्या कारणातूनच निर्माण झालेलं आपल्याला दिसून येते। आणि त्यानंतर जी व्यवस्था आली हे म्हणजे आधुनिककालीन व्यवस्था आहे। या आधुनिक काळामध्ये आपण बघतो की प्रशासकीय यंत्रणेची जी काही व्यवस्था निर्माण झाली ही व्यवस्था ही सैद्धांतिक स्वरूपाची व्यवस्था या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते। यामध्ये आपण बघतो की हे जे विविध पद निर्माण झाले ह्या विविध पदांना आता कोणता राजा अथवा राजेशाहीच्या मर्जीचं हे अनुष्ठान या ठिकाणी राहिलेलं आपल्याला दिसून येत नाही। तर या ठिकाणी आपण बघतो की हे जे पद आहे हे पद या ठिकाणी गुणवत्तेच्या आधारावर सुद्धा भरती व्हायला लागलेली आपल्याला दिसून येते आणि त्यामुळं वंश परंपरा या बाबीला कुठेतरी या ठिकाणी छेद गेलेला ह्या आधुनिक काळामध्ये आपल्याला दिसून येतो। अशा स्वरूपात आपण एक बाब या ठिकाणी म्हणू शकतो की ही जी काही लोक प्रशासन व्यवस्था आहे ही लोक प्रशासन व्यवस्था ही प्राचीन काळापासून भारतामध्ये याचं अस्तित्व असलेलं आपल्याला दिसून येते। एवढंच नाही तर या प्राचीन काळापासून असणारी व्यवस्था किंवा लोक प्रशासन ह्याबाबत असंही मानण्यात येतं की लोक प्रशासनाचं उदय हा खऱ्या अर्थाने मानवी संस्कृती सोबतच झालेला आहे। म्हणजे मानवी संस्कृती जेव्हा अस्तित्वात आली तेव्हापासूनच लोक प्रशासनाचं अस्तित्व असलेलं या ठिकाणी दिसून येतं असं आपण म्हणू शकतो। आणि याला आधार काय हे जर बाब आपण या ठिकाणी बघितली तर ज्या वेळी मानव हा रानटी अवस्थेमध्ये होता या रानटी अवस्थेमधला मानव ज्यावेळेस बाहेर पडून ज्या वेळेस तो एक आपले काही संस्कार या ठिकाणी निर्माण करून त्याचं अनुपालन हे सर्वांमार्फत ज्यावेळेस व्हायला लागलं ही संस्कृती ज्यावेळेस अस्तित्वात आली मानवी संस्कृती ज्यावेळेस अस्तित्वात आली त्यावेळेस आपण बघतो की या रानटी अवस्थेतनं बाहेर पडल्यानंतर सर्वात अगोदर या ठिकाणी मानवाने काय करायला सुरुवात केली तर या ठिकाणी प्लॅनिंग या ठिकाणी मानव हा नियोजन करायला लागला। या प्लॅनिंग किंवा नियोजन हे मानवाला त्या ठिकाणी आवश्यक वाटायला लागलं त्याची गरज वाटायला लागली आणि त्यामधून आपण बघतो की मानव हा नियोजन करायला लागला कोणत्या ठिकाणी राहायचं कोणती जागा आपल्याला राहण्यासाठी सोयीस्कर आहे कोणत्या जागेवर आपण सस्टेन करू शकतो या सर्व बाबीचा विचार करून तो त्या ठिकाणी ते नियोजन करायला लागला। त्याचबरोबर त्याने ह्याच्या पुढे जाऊन एक बाब आणखीन बघायला लागला की कोणते जे व्यक्ती आहेत हे कोणते व्यक्ती आपल्याला या ठिकाणी सोयीस्कर आहेत ज्यांच्यासोबत आपण राहू शकतो आणि ह्या लोकांना तो काय करायला लागला एकत्र करायला लागला। ह्या लोकांना एकत्र करायला लागला आणि त्यामधून आपण बघतो की त्या ठिकाणी हे ते मानव त्या ठिकाणी संघटित व्हायला लागले। या संघटित होऊन या ठिकाणी संघटनेचा उदय किंवा संघटना अस्तित्वात आलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते। त्याचबरोबर आपण बघतो की विविध कामाचं या ठिकाणी काय करायला लागलं वाटप व्हायला लागलं। या विविध कार्याचं वाटप व्हायला लागलं म्हणजे त्या ठिकाणी स्टाफिंग हे त्या ठिकाणी व्हायला लागलं। प्रत्येकाची आपली एक ठराविक स्वरूपाची जबाबदारी त्या ठिकाणी आपण बघतो निश्चित व्हायला लागली आणि त्याचबरोबर आपण बघतो की एक नेतृत्व तयार झालं आणि हे नेतृत्व काय करायला लागलं हे नेतृत्व आपल्या गटाला
अथवा आपल्या समुदायाला या ठिकाणी डायरेक्शन देत असलेला आपल्याला दिसून येतो आणि या नेतृत्वाचं डायरेक्शन, निर्देश, आज्ञा ही तो समूह किंवा तो गट मानत असलेला आपल्याला दिसून येतो। त्याचबरोबर आता एक विचार, एक नियोजन, एक संघटन, निर्देश या सर्व बाबींमधनं कोणतंही कार्य व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी आपण बघतो की त्या सर्वांमध्ये कोऑर्डिनेशन कशा पद्धतीनं राहील ह्या बाबीकडे लक्ष देण्यात येऊ लागलं। म्हणजे त्या सर्वांमध्ये समन्वय हे राखण्यात येऊ लागला। त्याचबरोबर आपण बघतो ह्या समन्वयासोबतच त्यांच्याकडनं वेळोवेळी अहवाल घेण्यात यायला लागला। या सर्वांना दिलेले कार्य त्यांनी कसं पार पाडलं, काय अडचणी आल्या ह्या बाबी विचारण्यात येऊ लागल्या। त्यांच्याकडनं वेळोवेळी हा अहवाल त्या ठिकाणी घेण्यात येतो। त्याचबरोबर आपण बघतो की जे काही सोर्सेस लागतात त्या सोर्सेसचं अवेलेबल करण्याचं सुद्धा कार्य त्या ठिकाणी व्हायला लागलं। अशा पद्धतीनं आपण बघतो की एकूणच ज्या वेळी हा मानव हा या रानटी अवस्थेतनं बाहेर पडला, सोबतच लोक प्रशासनाची सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते आणि त्यामुळं असं मानण्यात येतं की लोक प्रशासनाचा उदय हा जो आहे हा मानवी संस्कृती सोबतच झालेला आपल्याला दिसून येतो। ही मानवी संस्कृती ज्या प्रमाणामध्ये उदयास येऊन विकसित होत गेली त्याचप्रमाणे लोक प्रशासन तेव्हापासून उदयास येऊन आजपर्यंत ते विकसित पावत असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। लोक प्रशासनाची ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया काही मर्यादित अशा स्वरूपाच्या भागापुरती मर्यादित आहे असं नाही, तर लोक प्रशासनाची ही प्रक्रिया प्रामुख्याने सर्वत्र सर्वदूर असलेली आपल्याला दिसून येते। एव्हाना जर आजच्या काळामध्ये तुम्ही संपूर्ण जगाचा विचार केला तर जगामध्ये प्रत्येक देशामध्ये लोक प्रशासन हे अस्तित्वात असलेलं आपल्याला दिसून येतं। फक्त या ठिकाणी फरक ह्याच बाबीचा आहे की लोक प्रशासन जे आहे हे प्रत्येक देशात प्रत्येक ठिकाणी हे याची वैशिष्ट्य, याचे बेसिक फीचर्स हे काही वेगळे अशा स्वरूपाचे असू शकतात। कारण आपण बघतो की ज्या देशामध्ये राजकीय व्यवस्था ज्या प्रमाणामध्ये आहे त्या प्रमाणामध्ये आपल्याला लोक प्रशासन त्या प्रकारचं त्या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसून येतं। जसं भारतामध्ये लोकशाही आहे, लोकशाही आणि संसदीय राजकीय व्यवस्था, या संसदीय राजकीय व्यवस्थेच्या अनुषंगाने भारतामध्ये लोक प्रशासनाचं अस्तित्व त्या वैशिष्ट्यासह असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। त्याचबरोबर आपण बघतो की अनेक देशामध्ये राजेशाही आहे, काही देशामध्ये कम्युनिझम आहे। यानुसार लोक प्रशासनाची त्या ठिकाणी विविध स्वरूपाची वैशिष्ट्य असलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं। महत्त्वाची बाब ह्याच्यामध्ये हे आहे की लोक प्रशासनाचं अस्तित्व हे सर्वत्र असलेलं आपल्याला दिसून येतं। आजच्या परिस्थितीमध्ये जगामध्ये असा कोणताही देश नाही की ज्या ठिकाणी लोक प्रशासनाचं अस्तित्व हे नाही, असा कोणताही देश नाही। फक्त त्या ठिकाणची वैशिष्ट्य ही निरनिराळी अशा स्वरूपाची असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। अशा पद्धतीने आपण बघतो की लोक प्रशासन
याचं अस्तित्व हे सर्वदूर सर्वत्र असलेलं आपल्याला दिसून येतं. प्रामुख्याने खरं तर आपण बघतो की लोक प्रशासन ह्यामध्ये ही एक प्रशासनाची एक सार्वजनिक व्यवस्था आहे, जिचा उद्देश हा प्रामुख्याने सर्वसामान्यांपर्यंत सर्व सेवा सुविधा पुरवण्याचं आहे. त्याचबरोबर आपण बघतो की लोकप्रशासन हे प्रामुख्याने राजकीय व्यवस्थेमार्फत घेण्यात येणारे जे विविध स्वरूपाचे जे काही निर्णय आहेत, ज्या काही धोरणे आहेत, ज्या काही योजना आहेत, या सर्वांची अंमलबजावणी प्रामुख्याने करण्याचं कार्य हे लोकप्रशासन करीत असतं. आणि त्या अनुषंगाने असंही या ठिकाणी मानण्यात येतं की मानवाचा जन्मापासून ते मृत्यूपर्यंत हा संबंध लोकप्रशासनाशी येत असतो. ह्या मागे ह्या बाबी म्हणण्याचं किंवा या बाबी प्रामुख्याने या संदर्भात म्हणण्यात येतात. आपण बघतो या आधुनिक काळामध्ये एखादी व्यक्ती जन्माला आल्यानंतर त्या व्यक्तीची जन्माची प्रथमतः वैधानिक अशा स्वरूपाची नोंद ही त्या वैधानिक संस्थेकडे तुम्हाला करावी लागते. म्हणजेच लोकप्रशासनाकडे त्याची नोंद तुम्हाला करावी लागते. लोकप्रशासन त्याची नोंद घेत असते. त्याचबरोबर आपण बघतो तो व्यक्ती सुदृढ सशक्त राहावा यासाठी विविध योजनेच्या अंतर्गत लोकप्रशासन त्याला विविध स्वरूपाचं पोषक अन्न हे पुरवितं. त्याचबरोबर त्या मुलाला विविध स्वरूपाच्या लसींची उपलब्धता हे सुद्धा करण्याचं कार्य आपण बघतो लोकप्रशासन करतं. त्याचबरोबर त्या मुलाच्या एकूण पूर्णतः शिक्षणाची जी काही व्यवस्था आहे ही त्यामार्फत करण्यात येतं. त्याची शाळेची नोंद असो, ती शाळेची नोंद करणे, विविध स्वरूपाची प्रमाणपत्रे त्यासाठी लागणारी आवश्यकता, या सर्व बाबी लोकप्रशासनाशी संबंधित आहे. त्यानंतर त्या मुलाचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण बघतो की त्याच्या ज्या काही रोजगाराच्या समस्या आहेत ते सुद्धा सोडवण्याचं कार्य प्रामुख्याने लोकप्रशासनाच्या मार्फत किंवा लोकप्रशासनाच्या प्रमुख अंमलबजावणीच्या कार्याच्या मार्फत होत असलेल्या आपल्याला दिसून येते. याचबरोबर तो व्यक्ती परत रोजगार प्राप्त झाल्यानंतर विवाह करतो, लग्न करतो. त्यावेळेस त्याच्या लग्नाची नोंद सुद्धा लोकप्रशासनाकडे किंवा त्याला रजिस्टर्ड हे लोकप्रशासनाकडेच आपल्याला त्या ठिकाणी करावं लागत असतं. त्यानंतर तो व्यक्ती ज्यावेळेस वृद्धापकाळात येतो त्या काळामध्ये त्याला लागणाऱ्या विविध स्वरूपाच्या ज्या काही वैद्यकीय सुविधा किंवा एक आधार या स्वरूपाचं कार्यात सुद्धा लोकप्रशासनाचा सहभाग असतो. त्यानंतर ज्या वेळेस तो व्यक्ती त्या ठिकाणी मृत्यू पावतो त्याच्या मृत्यूची नोंद सुद्धा त्या ठिकाणी त्या वैधानिक संस्थेकडे किंवा लोकप्रशासनाकडे करावी लागत असलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. अशा पद्धतीनं या कारणानं प्रामुख्याने हे मानण्यात येतं की प्रत्येक व्यक्तीचा संबंध हा जन्मापासून ते मृत्यूपर्यंत लोकप्रशासनाशी येत असतो. इतकं मोठ्या प्रमाणावर व्यापक असं हे लोकप्रशासन असलेलं किंवा याची व्याप्ती इतकी मोठ्या प्रमाणावर व्यापक असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. महत्वाची बाब ही आहे या व्यवस्थेशी सातत्याने आपला संपर्क संबंध हा या ठिकाणी येत असतो. परंतु सैद्धांतिक दृष्टीने या ठिकाणी आपल्याला लोकप्रशासन म्हणजे काय हे बघायचे आहे. तर लोकप्रशासन ही एक सार्वजनिक प्रशासकीय व्यवस्था आहे जी प्रामुख्याने राजकीय पदाधिकारी किंवा राजकीय व्यवस्थेने जे काही निर्णय घेतले, जी काही धोरणे ठरवली, जे काही नियोजन केले
त्याचबरोबर ज्या काही योजना तयार केल्या ज्याचा प्रमुख उद्देश जनहित असतो, अशा सर्व धोरण योजना ह्याची प्रामुख्याने अंमलबजावणी करणारी एक सार्वजनिक प्रशासकीय यंत्रणा म्हणजे लोक प्रशासन होय. ह्या लोक प्रशासनाचा सैद्धांतिक अर्थ हा प्रामुख्याने आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. हा जो अर्थ आहे हा अर्थ प्रामुख्याने आपल्याला अनेक लेखकांच्या व्याख्येच्या अनुषंगाने या ठिकाणी बघायचा आहे. धन्यवाद.